सरकार सिन्नर मध्ये पहिल्यांदाच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस। आपण कमीत कमी टक्क्यामध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो। आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त 1 रुपया चार्ज लागत नाही। तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिलं जातं। आपल्या महाराष्ट्र राज्यात 14 शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून। कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल 10,000 प्लस समाधानी ग्राहक आहेत। कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत। दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती व साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक समितीचे राज्य नेते व साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन रामदास सांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व गुणवंत, कर्तबगार व विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। यावेळी नाशिक जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या। तर श्रीमती मुक्ता पवार, श्रीमती राजश्री निकम तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याते भगवान खरके, डॉक्टर सचिन गोंदके, डॉक्टर श्रीराम गोंदके या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे ठिकाण पंचवटी मोटेल सिन्नर येथे होते। या प्रसंगी शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, कला आणि विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सशक्तीकरणावर मार्गदर्शन केले। समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तसेच महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक कार्यामध्ये पुढे येऊन समाजाला दिशा द्यावी असे आवाहनही माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले। या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला। या प्रसंगी श्रीमती राजश्री निकम, श्रीमती संगीता नागपुरे, श्रीमती संगीता गायकवाड, श्रीमती योगिता नाईक, श्रीमती मंगला पवार, श्रीमती सुनीता बोडके तसेच श्रीमती संगीता बिरारी, श्रीमती नंदा मरकड, श्रीमती मनीषा गोराडे, अविनाश खेडकर, दीपक उगले, राजाराम सानप आणि उगले, प्रशांत हेकरे, खंडेराव आव्हाड आदींसह शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सूत्रसंचालन केकांसह श्रीमती कविता लोहार मॅडम यांनी केले, तर सर्व मान्यवरांचे आभार तालुकाध्यक्ष राजू सानप यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। एसएन न्यूज साठी आदित्य हटकर यांनी आपल्या सर्वांसाठी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आयोजित केलेला आहे। त्या प्रसंगी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सर्वच मान्यवर, त्यामध्ये खास करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ताताई पवार, आदरणीय मंगलताई पवार, राजेश्रीताई निकम, आदरणीय डॉक्टर गोंदके मॅडम, आदरणीय डॉक्टर गोंदके सर, ज्यांनी खूप आग्रह केला की या कार्यक्रमासाठी काही तुम्ही झाल्याच पाहिजे असे सांगले सर, आव्हाड सर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सर्व कार्यकारिणीचे, शिक्षक समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर 8 मार्च आला की आपल्याला डोळ्यासमोर एक स्त्री आठवते। ती फक्त व्यक्ती नाही, आई असेल, तिच्यासोबत मुलगी असेल, बहीण असेल, आजी असेल, हे सर्व आठवतात। आणि मी खरं तर शिक्षण समितीचे सर्व पुरुषांचे, सगळ्या समितीचे आभार मानेन की ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे आज मी सत्कार केला। कारण वर्षभर असेल या महिला काम करत असतात, घर सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। फक्त एकच गोष्ट जरूर नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला आपल्याला दिसत आहेत। सरपंचापासून तर आज राष्ट्रपती पदापर्यंत आज महिला काम करताना दिसत आहेत। आज आपल्याला नक्कीच सावित्रीबाई फुले यांची आठवण होईल, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही समोर बसले, मी तो व्यासपीठावरील महिला जेवढ्या आहेत त्यांच्या उपकारामुळेच आज खरं तर आहे। आज आपल्याला आपली मुलं म्हटलं, सांभाळायचं म्हटलं तर 1 तास वाटतो, पण कसं त्या जिजामातेने शिवाजी राजांना घडवलं असेल, कसं त्यांना राजा केलं असेल, म्हणजे हे आपल्याला आठवून मन भरून येतं। झाशीची राणी असेल, या दिवसानिमित्त नक्कीच या थोर माणसांची आठवण केल्याशिवाय दिवस जात नाही। आज सर्व क्षेत्रामध्ये महिला, कर्तृत्ववान महिला आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक कमवलंय।
जास्त बोलणार नाही कारण सगळ्याच महिला कर्तृत्ववानीत आहेत. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, जेव्हा मी जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याच्या आधी, म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष 2017 साली झाली आणि 2015 साली आमची सिन्नरची लेडीज ट्रिप गेली होती दुबईला. तिथे दुबईला गेल्यानंतर तिथे सगळे इंग्लिश स्पीकिंगमध्ये बोलणं वगैरे, तिथे आम्हाला एक पुरुष भेटले आणि त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही काय करता. सगळ्या लेडीज एवढ्या आल्या आणि बऱ्याचशा आमच्यामध्ये लेडीज एजेड पण होत्या, तरुण पण होत्या. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हाऊस वाईफ आहे. त्यांनी एकाच शब्दात आम्हाला उत्तर दिलं, इथून पुढे कधीच हाऊस वाईफ म्हणायचं, इथून पुढे म्हणायचं की मी होम मेकर आहे. म्हणजे मी घरातली बाई नाही, मी घर चालवणारी बाई आहे. एवढी ताकद आपल्या खरंच महिलांमध्ये आहे. आज खरं तर स्त्री आहे म्हणून सृष्टी आहे आणि स्त्री आहे म्हणूनच संस्कृती जपली आहे. आपण सर्वजण आज या निमित्ताने प्रण करूया की या स्त्रीला जपूया, तिला शिकूया आणि पुढच्या याच्यासाठी तिला जगायची संधी देऊया. कारण आज आपण बघतो की 35च्या पुढच्या महिला तिथे आहेत. मी पण 35च्या पुढचीच आहे. आज आपल्याला बरेचसे हेल्थ इश्यू असतात. 40 नंतर मोनोपॉजचे त्रास चालू होतात, आपल्याला समजत नाही, आपली चिडचिड होते, बरेचसे त्रास आपल्याला 40 नंतर चालू होतात. आपण काम करत असताना आपल्या हेल्थची काळजी पण आपण घेतली पाहिजे. आपण मैत्रिणी बनवल्या पाहिजे. दर महिन्याला मैत्रिणीला भेटलंच पाहिजे, जेणेकरून आपलंही आयुष्य, कारण आपण स्वतःवर पहिलं प्रेम करायला शिकलं पाहिजे, मग आपण जगावर प्रेम करावं मला असं वाटतं. आणि बंधू भगिनींनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तुमचं सगळ्यांचं या व्यासपीठावर छान कौतुक स्वागत झालेलं आहे आणि माझ्याकडे धुरा आलेली आहे अध्यक्ष भाषणाची. तर मला आजच्या दिवशी तुम्हाला एवढं सांगावंसं वाटतं की ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली समजली तो सीतेचा राम झाला. तर मित्रांनो, तुम्ही समजा तुम्हाला काय व्हायचंय आजच्या दिवशी. तुम्ही सर्व आहात. घरातला पुरुष एक राजा असतो, परंतु राणीशिवाय त्याचं काहीच पान हलत नाही. मला गर्व वाटतो माझ्या सगळ्या मैत्रिणींचा की आज 8 मार्चला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही इथे आलेले आहात. कुणी डॉक्टर आहे, तुम्ही तर सगळ्या शिक्षिकाच आहात, उत्कृष्ट काम करत आहात. काही तर 50-51 वयाच्या स्त्रिया आहेत आमच्या शिक्षिका, त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हा स्तरावर 1 नंबर मिळवलेला आहे. काही क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेलं आहे. चांदवड, त्याच्यानंतर निफाड, अनेक ठिकाणावर इथे माझ्या मैत्रिणी उपस्थित झालेल्या आहेत आमच्या विनंतीला मान देऊन. आणि मला खूप कौतुक आहे की तुम्ही अशीच उत्तुंग भरारी घ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव रोशन करा. आणि स्वतःला खूप स्पेशल समजा. तुम्ही जेव्हा स्वतःला खूप स्पेशल समजा तेव्हा तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. खुद को हमेशा स्पेशल समजिए क्योंकि भगवान फालतू में कोई चीज नहीं बनाता. आज महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती व साने गुरुची पतसंस्था सिन्नर यांच्यामार्फत महिलांसाठी अतिशय भव्य दिव्य आणि उत्स्फूर्त असा कार्यक्रम छान पद्धतीने इथे पार पडला. त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. अतिशय छान कार्यक्रम इथे सादर झाला. धन्यवाद. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिन्नर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व आदरणीय महिलांना, ज्यांनी वेगवेगळ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामगिरी केलेली आहे, अशा महिलांचा आदर्श शिक्षक समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शिक्षण क्षेत्रात तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे यांच्या हस्ते या ठिकाणी या महिलांना सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या ठिकाणी नगरपालिकेत साफसफाई करणाऱ्या महिला असेल,
त्यांच्यापासून तर राज्यस्तरावरती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्व महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि या सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी महिला दिनाच्या निमित्तानं या सर्व महिलांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि त्यांचं आभार देखील व्यक्त करतो। नमस्कार। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती महिला आघाडी सिन्नर शाखा यांच्या वतीने आज जागतिक महिला दिन 8 मार्च साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील महिलांना आमंत्रित करण्यात आले होते। त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आदर्श शिक्षक समितीकडून करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनी उपस्थिती नोंदवली। त्यांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं योग्य कौतुक करून आमच्या आदर्श शिक्षक संघटनेने एक अतिशय सुंदर कार्यक्रम आज पार पाडलेला आहे। त्याबद्दल मी इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की आपण महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडू नये, आपण खूप उत्तुंग भरारी घ्यावी आणि असेच आपलं नाव जागतिक स्तरावर रोशन करावं। या निमित्ताने मी महिलांना शुभेच्छा देते। धन्यवाद।